नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। सध्याच्या स्थितीला मोदी आवास घरकुल योजना सुरू झालेली आहे। या योजनेसाठी तुमची उत्पन्नाची जी मर्यादा आहे ती 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे, तरच तुम्हाला लाभ घेता येणार आहे। आता हा GR बघू शकता 24 सप्टेंबर 2024 रोजी आलेले आहे। या GR मध्ये जी पात्रता निश्चित केलेली आहे सोबतच जी कागदपत्रे आहेत ते अगदी सविस्तर बघून घेऊयात। मोदी आवास योजना ही खास करून कोणत्या नागरिकांसाठी आहे ते सुद्धा स्पष्ट झालेले आहे। राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांसाठी व रेशनधारकांसाठी केंद्राने सुरू केलेली ही योजना आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला पक्के घर मिळणार आहे। जर तुमचे अगोदर घर खराब झालेले असेल किंवा तुमचे घरच नसेल तरी पण तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे। याच्यामध्ये रेशनधारकांसाठी खास तरतूद करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये जी पात्रता आहे ती बघून घेऊयात। मोदी आवास योजनेसाठी महत्त्वाचे 6 पात्रतेचे मुद्दे दिलेले आहे। त्याच्यामधला पहिला मुद्दा, अर्जदार भारत देशाचा रहिवासी असला पाहिजे, कमीत कमी 15 वर्ष भारत देशामध्ये राहत असणारा असावा, सोबतच अर्जदाराकडे उत्पन्नाचा दाखला हवा। म्हणजेच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असले पाहिजे, तरच तुम्हाला या योजनेचा फॉर्म भरता येणार आहे, अन्यथा भरता येणार नाही। सोबतच जो तिसरा मुद्दा आहे पात्रतेविषयी, त्याच्यामध्ये अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत नसला पाहिजे, तरच तुम्हाला या योजनेचा फॉर्म भरता येणार आहे। आणि अगदी सर्वात महत्त्वाचा चौथा मुद्दा, अर्जदाराने या अगोदर या योजनेचा लाभ घेतलेला नसावा, तरच तुम्हाला लाभ घेता येणार आहे। जर समजा तुमच्या घरामध्ये अगोदर कोणी लाभ घेतलेला असेल तर त्या व्यक्तीला दुसऱ्यांदा या योजनेसाठी फॉर्म भरता येणार नाही। घरातील दुसऱ्या व्यक्तीला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे। याच्यामध्ये तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरीला नसेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। सोबतच जो 5वा मुद्दा आहे त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की अर्जदाराच्या नावावरती कोणतेही 4 चाकी वाहन नसले पाहिजे, ट्रॅक्टर सोडून। जर तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तरी पण तुम्हाला मोदी आवास योजना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे, परंतु 4 चाकी दुसरं वाहन असेल तर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही। आणि 6वा मुद्दा आहे, अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य पेन्शनधारक नसला पाहिजे। म्हणजे तुमच्या घरामध्ये कोण रिटायर झालेला असेल आणि अजून पेन्शन चालू असेल तरी पण तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही। त्याच्याच पुढे मोदी आवास योजनेमध्ये लाभ काय मिळणार आहे, जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर तुम्हाला 1,20,000 रुपये घर बांधकाम करण्यासाठी देण्यात येणार आहेत, परंतु याच्यामध्ये सर्व अटींमध्ये जर तुम्ही पात्र ठरलात तरच तुम्हाला ग्रामीण भागामध्ये 1,20,000 रुपये मिळणार आहेत। तर हे ॲट अ टाइम मिळणार नाहीत, म्हणजेच एका टायमिंगला हे पूर्ण पैसे मिळणार नाहीत, तर याचे 3 हप्त्यांमध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहेत। जर तुम्ही ग्रामीण भागातून मोदी आवास योजनेसाठी अर्ज करणार असाल तर। जर तुम्ही शहरी भागांमध्ये राहत असाल आणि तुम्ही शहरी भागांमधून जर मोदी आवास योजनेचा अर्ज करणार असाल तर तुम्हाला 1,30,000 रुपये देण्यात येणार आहे। म्हणजे शहरी भागासाठी पूर्णपणे 10,000 रुपये एक्स्ट्रा देण्यात येणार आहेत ग्रामीण भागाच्या तुलनेमध्ये। त्याच्यामुळे मोदी आवास योजनेचा जर तुम्ही लाभ घेणार असाल तर तुम्हाला याच्यासाठी जी कागदपत्रे निश्चित केलेली आहेत ती सुद्धा कोणकोणती आहेत ते सुद्धा बघणार आहोत। परंतु मोदी आवास योजनेबाबतच वेगवेगळ्या योजना सुद्धा सुरू झालेल्या आहेत, जसे की रमाई आवास योजना, अशा वेगवेगळ्या योजना सुरू झालेल्या आहेत। आता मोदी आवास योजनेमध्ये जी कागदपत्रे लागणार आहेत ती बघून घेऊयात। सर्वात महत्त्वाचं कागदपत्र आधार कार्ड। जर तुम्ही आधार कार्ड काढलं नसेल तर त्याची पोचपावती जरी असेल तरी पण तुम्हाला अर्ज करता येणार आहे। सोबतच दुसरं जे कागदपत्र आहे ते म्हणजे रेशन कार्ड। जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी किंवा पांढरे जरी रेशन कार्ड असेल तरी पण तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तिसरं म्हणजे पॅन कार्ड। जर काढलं नसेल तर लवकरात लवकर काढा। आणि 4थं कागदपत्र आहे मतदान कार्ड। सोबतच जे 5वं कागदपत्र आहे त्याच्यामध्ये उत्पन्नाचा दाखला। आता हा उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखांपेक्षा कमीचा असावा तरच लाभ घेता येणार आहे। सोबतच जे 6वं कागदपत्र आहे त्याच्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जातीचा दाखला। जर तुम्ही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती या कास्ट मध्ये असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे।
सोबतच 7वं जे कागदपत्र आहे ते म्हणजे बँक पासबुक। तर तुमचं कोणतं जरी बँकेचं असेल तरी पण चालणार आहे। लिव्हिंग सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे। सोबतच 9वं जे कागदपत्र आहे ते म्हणजे आपला आधार लिंक असलेला मोबाईल नंबर, 10 अंकी मोबाईल नंबर सुद्धा आपल्याकडे असणे आवश्यक आहे। सोबतच 10वं जे कागदपत्र आहे ते म्हणजे ईमेल ID। जर तुम्ही जिथं फॉर्म भरायला जाणार आहेत ते तुम्हाला ईमेल ID ओपन करून देतील। सोबतच 11वं जे कागदपत्र आहे त्याच्यामध्ये पासपोर्ट साईज फोटो, 2 छोट्या आकाराचे 2 फोटो लागणार आहेत। आणि 12वं म्हणजे रहिवासी दाखला। तुमच्या गावातील पोलीस पाटील किंवा सरपंच यांच्या नावाने जो दाखला दिला जातो तो रहिवासी दाखला किंवा ग्रामसेवक असेल तरी पण चालू शकतो। त्याच्यामुळे ही 12 कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। आता आपण पात्रता बघितली, कागदपत्रे बघितली, परंतु मोदी आवास योजनेचा अर्ज कसा करायचा आहे ते सुद्धा बघून घेऊयात। तर मोदी आवास योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, परंतु तुम्ही जर पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे, त्यावेळेस तरच तुमचा फॉर्म पात्र होणार आहे। अन्यथा जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत नसाल तरी पण तुम्ही अर्ज करायचा प्रयत्न केला तर तुमचा फॉर्म भरणे शक्य नाही। त्याच्यामुळे जर तुम्ही पात्रतेमध्ये असाल, तुम्हाला मी ज्या सांगितलेल्या ज्या पात्रता आहेत त्या पात्रतेमध्ये तुम्ही जर असाल तर तुम्हाला मोदी आवास योजनेमार्फत 1,20,000 रुपये मिळणार आहेत। सोबतच मोदी आवास योजनेचा अर्ज कसा करायचा आहे ते तर आपण बघितलेलंच आहे, परंतु याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती म्हणजे PMAYMIS.government.in। प्रधानमंत्री आवास योजना या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। जी जी कागदपत्रे सांगितलेली आहेत ती सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत। जर तुम्ही घर बसल्या भरणार असाल तरी पण सांगा, त्याच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे, केसरी रेशन कार्ड आहे, जे भारत देशाचे रहिवासी आहेत, अशा नागरिकांचे उत्पन्नाची मर्यादा आहे ती उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाखांपेक्षा कमी असावी, तरच तुम्हाला मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे। त्या योजनेमार्फत तुम्हाला पक्के घर मिळणार आहे। तुमचं जुनं कसलं जरी घर असेल तरी पण तुम्हाला ग्रामीण भागांमध्ये असेल किंवा शहरी भागांमध्ये असेल तर 1,20,000 रुपये, 1,30,000 रुपये अनुक्रमे तुमच्या खात्यावरती टप्प्यांमध्ये जमा करण्यात येणार आहेत। सोबतच जे जे रेशनधारक कुटुंबधारक आहेत त्या नागरिकांना सुद्धा या योजनेमध्ये खास तरतूद करण्यात आलेली आहे। जर तुम्ही रेशनधारक असाल, KYC केली नसेल तर KYC नक्की करा, कारण या योजनेमार्फत, मोदी आवास योजनेमार्फत तुम्हाला वेगवेगळ्या अजून योजनांचा सुद्धा लाभ घेता येणार आहे। त्याच्यामुळे सर्व अपडेट जर केल्या नसतील तर लवकरात लवकर करा। जर माहिती आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।